आज बनवूया 2 किलोच्या प्रमाणात व्हेज बिर्याणी। तर ही बिर्याणी खायला खूप चविष्ट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। या बिर्याणीमध्ये आपण कोणताही फूड कलर वापरणार नाही। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी तर मी घेतलेला आहे 2 किलो बासमती तांदूळ। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही बासमती तांदूळ घेऊ शकता। हा तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदूळामधले कोणतीही घाण वगैरे असेल तर धुतल्यामुळे ती निघून जाईल। आणि 10 ते 15 मिनिटं तांदूळ भिजण्यासाठी पाण्यामध्येच ठेवायचा आहे। त्यानंतर इकडे एका टोपामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तर हा मी 2 किलो तांदूळाच्या प्रमाणे मोठा टोप घेतला आहे, ज्यामध्ये तांदूळ एकदम मोकळे मोकळे शिजतील, अजिबात एकमेकांना चिटकणार नाही। त्यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले। त्यामध्ये दालचिनी, चक्री फूल, वेलची, तेजपत्ता, लवंग, मोठी वेलची घातलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे मी 2 किलो तांदळासाठी घेतलेला आहे 2 मोठे चम्मच मीठ, म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 मोठे चम्मच मीठ घातलेला आहे। त्यानंतर घालायचं आहे 2 चम्मच तेल। आता तुम्ही जे तेल खाता ते तेल तुम्ही यूज करू शकता। आणि या पाण्याला 10 ते 15 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून मसाल्याचा सर्व फ्लेवर पाण्यामध्ये येईल। तर पाण्याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता 10 मिनिट झालेले आहे। आता यामध्ये घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस, जेणेकरून जो कलर चेंज झाला आहे पाण्याचा तो परत सफेद होईल। तर तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर परत सफेद झालेला आहे। या पाण्यामध्ये मसाल्याचा सर्व फ्लेवर उतरलेला आहे। यावेळी तुम्ही सर्व मसाले काढूनही घेऊ शकता आता बाजूला, किंवा मग राहून दिले तरी चालेल। आणि त्यानंतर खळखळत्या उकळत्या पाण्यात घालायचे आहे भिजवलेले तांदूळ। तर काही लोकांना बिर्याणी खाताना मसाला तोंडात येतो, म्हणजे दालचिनी किंवा मग वेलची तोंडात येते, तर ते आवडत नाही। त्यामुळे जर तुम्ही पाणी उकळलं, सगळं मसाल्याचा फ्लेवर पाण्यामध्ये आला, तर तुम्ही सर्व मसाले काढूनही घेऊ शकता। आता इथे भात शिजायला घातलेला आहे मीडियम गॅसवरती। आता आपण भाज्या पाहून घेऊया। तर भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। तर मी इथे घेतलेला आहे फ्लावर, वटाणा, बीन्स, बटाटा, गाजर आणि पनीर घेतलेला आहे। तर हे सर्व भाज्या 200-200 ग्रॅम घ्यायच्या आहे। तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही भाज्या कमी जास्तही करू शकता। तर इकडे आपले तांदूळ शिजून झालेले आहे। तर भात शिजवताना आपल्याला 80 ते 90% भात शिजवायचा आहे, जास्त भात शिजवायचा नाही। तर एका परातीमध्ये मी चाळणीमध्ये भात घालून त्याचे सर्व पाणी वेगळे करत आहे आणि तो चाळणीमध्ये घालून ठेवत आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम परातभर भात आपला झालेला आहे 2 किलो तांदळामध्ये। तर हा भात मी 2 भांड्यामध्ये ठेवलेला आहे। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कट केलेला कांदा। तर याचा आपण बिरिस्ता बनवणार आहे, म्हणजेच आपण कांदा तळून घेणार आहे। तर हा कांदा मी कट करून यामध्ये मीठ घालून ठेवलेला आहे आणि याचं सर्व पाणी सुटलेलं आहे कांद्याला। तर कांद्याचं पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला बिरिस्ता चांगला कडक मस्त क्रिस्पी होतो। तर इथे कांदा तळताना, म्हणजेच आपला बिरिस्ता तळताना तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे। त्या तेलामध्ये कांदा सोडायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच चांगला कांदा थोडा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा थोडासा लालसर व्हायला लागला की गॅस मीडियम किंवा स्लो करायचा आहे आणि बिरिस्ता आपला चांगला तळून घ्यायचा आहे। बिरिस्ता चांगला तळून झालेला आहे। आता यावेळी एका चाळणीमध्ये मी हा बिरिस्ता सर्व काढून घेते, जेणेकरून एक्स्ट्राचं तेल वगैरे असेल तेही प्लेटमध्ये निघून येईल। एवढाच आपल्याला बिरिस्ताचा कलर लाल करायचा आहे, जास्त लाल करायचा नाही, नाहीतर बिरिस्ता जळला जातो। मस्त क्रिस्पी असा आपला बिरिस्ता तयार झालेला आहे। आता आपण याच कढईमध्ये बाकीच्या सर्व भाज्या तळून घेणार आहे। तर तेल गरमच आहे, त्यामध्ये घालते मी फ्लावर आणि फ्लावरही छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। त्यानंतर चवळीच्या शेंगा म्हणजे बीन्सही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भाजी अर्धी आत्ता शिजली जाईल तळल्याने आणि अर्धी नंतर शिजेल। तर बिर्याणीमध्ये बनवतानाही इझिली आपल्या भाज्या शिजल्या जातील चांगल्या। तर तुम्ही पाहू शकता बीन्स आणि गाजरही मी तळून घेतलेले आहेत। यानंतर आपण पनीर तळून घेऊया। तर पनीर हे कढईला चिटकते, त्यामुळे लास्टला पनीर तळा।
तर त्यानंतर घालते मी बटाटा ही छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, चांगला शिजला जाईल इथपर्यंत बटाटा तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय बटाटा छान लालसर बाजूला झालेला आहे, म्हणजे आतून बटाटा शिजलेला आहे। आता बटाटा आपण काढून घेऊया। तर अशाच प्रकारे सर्व भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून बिर्याणीमध्ये इझिली शिजल्या जातील, अजिबातही टाईम लागणार नाही बिर्याणीच्या भाज्या शिजायला। तर सर्व भाज्या आपल्या इथे तळून झालेल्या आहे। आता आपण बिर्याणीचा मसाला करायला घेऊया। तर त्यासाठी मोठा टोप घेतलेला आहे, त्यामध्ये घालते 2 वाटी तेल। 2 किलो बिर्याणीसाठी 2 वाटी तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे जिरे। तर 1 चमचा शाही जिरा घेतलेला आहे आणि 1 चमचा नॉर्मल जिरा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे चॉप केलेला कांदा। तर एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मीडियम आकाराचे 10 कांदे मी चिरून घेतलेले आहे। कांदा थोडासा परतला की त्यामध्ये घालायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर इथे मी 2 चमचे बाहेरची अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। तर तुम्ही घरात अद्रक लसूणची पेस्ट बनवू शकता आणि ती खायला खूप चविष्ट लागते यापेक्षा बिर्याणीमध्ये। तर तुम्ही घरीच अद्रक आणि लसूण टेचून त्याची पेस्ट बनवा आणि ती यामध्ये 2 चमचे घाला। सर्व कांदा आता परत एकदा चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून लसूणचा कच्चापणा निघून जाईल आणि कांदाही चांगला तळला जाईल। तर तुम्ही पाहू शकता कांदा छान तळलेला आहे। त्यानंतर घालायचा आहे चॉप केलेला टोमॅटो। तर इथे मी मीडियम साईजचे 10 टोमॅटो घेतलेले आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाज्यांना आपल्याला मीठ घातलेलं नाही तळलेल्या, त्यामुळे 2 चमचे मीठ मी भाज्यांना घातलेलं आहे। 1 चमचा हळद घातलेले आहे, 3 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे गरम मसाला घातलेला आहे आणि घरगुती लाल तिखट घातलेला आहे 2 चमचे। तर तुम्ही कोणती मिरची घालणार आहे त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकता। तर मी इथे अजिबातही तिखट भात करणार नाही, बिर्याणी करणार नाही। ही मुलांसाठी मी बिर्याणी बनवत आहे, त्यामुळे कमी तिखट बनवत आहे। त्यानंतर घालायचं आहे 2 वाटी दही। तर दही घातल्याने तिखटपणा कमी होतो, त्यामुळे तुम्ही तिखट थोडंसं जास्त घाला। दही चांगलं कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून दही अजिबातही फुटणार नाही। तर तुम्ही पाहू शकताय छान दही मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे। आता सर्व मसाला चांगला परतलेला आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे वरती। तर मसाल्याला वरती असं तेल सुटलं की त्यामध्ये घालायच्या आहेत तळून घेतलेल्या भाज्या। तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता। तर या सर्व भाज्या मी तळून घेतलेल्या आहेत, त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर पनीरचेही क्यूब करून घेतलेले आहेत, तेही मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि आता या सर्व भाज्या आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे। 5 ते 7 मिनिट स्लो गॅसवरती चांगल्या परतून घ्यायच्या आहे, जेणेकरून सर्व भाज्यांना मसाल्याचा फ्लेवर येईल आणि भाज्याही खायला खूप चविष्ट लागतील। तर आपण भाज्यांना आधीच मीठ घातलं होतं टोमॅटो आणि कांद्यामध्ये, त्यामुळे आता परत मीठ घालायची गरज नाहीये। तर 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि भाज्याही आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता हे सर्व भाज्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायच्या आहे। आता सर्व भाज्या मसाला मी एका प्लेटमध्ये बाजून काढून ठेवलेला आहे। त्यानंतर खाली आता टोपामध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे आणि त्यावरती लावायची आहे भाताची लेयर। सर्व बाजूने पांगवून मस्त भाताची लेयर लावून घेत आहे। त्यानंतर परत थोडा करून मसाला घालायचा आहे, म्हणजे आपल्या भाज्या आणि मसाला त्याची लेयर लावायची आहे भाताच्या वरतून परत। आणि भाज्यांसोबतच थोडंसं तेलही घालायचं आहे भाताच्या वरतून। वेगळं तेल घालायचं नाही, भाजीमध्ये जे तेल आहे तेच तेल थोडंसं घालायचं आहे मसाल्यामधलं। तर सर्व मसाला घालून झालेला आहे। त्यानंतर परत एकदा भाताची लेयर लावायची आहे। अशाच प्रकारे पहिलं भात, त्यानंतर मसाला, परत भात, अशा लेयर लावून घ्यायच्या आहेत। तर आता या भातावरती थोडंसं तेल घालायचं। तर तुम्ही इथे पाहू शकता जे मसाल्यामध्ये तेल आहे तेच तेल मी भातामध्ये थोडंसं घालत आहे आणि त्यानंतर वरतून परत सर्व मसाला घालून घ्यायचा आहे।
तर सर्व भाताची मसाल्याची लेयर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर लास्टला सर्वात वरती भाताची लेयर आपल्याला लावायची आहे. राहिलेला सर्व भात मी वरती घालून घेत आहे आणि त्यानंतर घालायचा आहे जो आपला मसाला आहे त्यातलं थोडंसं तेल उरलेलं आहे ते तेल घालून घेऊया. त्यानंतर आपण जो सर्वात आधी बिरिस्ता बनवून ठेवला होता म्हणजे कांदा तळून ठेवला होता तो घालून घेऊया. तर तुम्ही आता पाहू शकता कांदा किती छान कडक झालेला आहे. त्यानंतर कट केलेली कोथिंबीर घालूया. यामध्ये कोणताही फूड कलर आपण घातलेला नाही. मस्त अशी कोथिंबीरची लेयर लावलेली आहे वरतून आणि झाकण ठेवून 10 मिनिट स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. अजून मस्त आपली बिर्याणी तयार होते. तर तुम्ही पाहू शकताय किती छान मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे.